माझी एक पेशंट आहे. ती आता 3री शिकतीये. काल ती माझ्याकडे कफ कोल्ड फीवरसाठी आली होती. ॲज युजल मी तिचं जनरल एक्झामिनेशन केलं. त्यानंतर मला तिची थोडी ब्रेस्ट डेव्हलपमेंट दिसली. शिवाय तिचं वजन देखील तिच्या वयाच्या मानाने थोडं जास्तच होतं. त्यानंतर हिला पिरियड्स येत आहेत का हे विचारलं तर तिच्या आईने सांगितलं की हो, 4 महिने झाले हिला पिरियड्स येत आहेत. पूर्वी मुलींना वयाच्या 14 ते 15 वर्षी पाळी येत होती, पण आजकाल आपण बघतो मुलींना 11 ते 12व्या वर्षीच पाळी येते. काही मुलींना तर 8 वर्षाच्या आधीच पाळी येते. तर नक्की असं का होत असेल? तर याची अनेक कारणे आहेत, जसे की जंक फूड, एक्सपोजर टू द एंडोक्राइन डिस्रप्टिंग केमिकल्स लाईक प्लास्टिक्स, पेस्टिसाइड्स, कॉस्मेटिक्स जे इस्ट्रोजन सारखं मिमिक करतात आणि अर्ली प्युबर्टी ट्रिगर करतात. तिसरं म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल, त्याच्यामुळे फॅट स्टोरेज हा जास्त होतो. शिवाय स्ट्रेस, वाढता स्क्रीन टाइम आणि त्याच्यामुळे लॅक ऑफ स्लीप. याशिवाय लठ्ठपणा, ज्यामुळे एक्सेसिव्ह फॅट टिश्यूमुळे लेप्टिन आणि इस्ट्रोजन जास्त प्रमाणात तयार होते आणि ज्यामुळे प्युबर्टी ट्रिगर होते. तर या अर्ली प्युबर्टीमुळे मुलींच्या शरीरामध्ये फिजिकल आणि इमोशनल चेंजेस होऊ शकतात. फिजिकल परिणाम जसे की शॉर्ट ॲडल्ट हाईट. इस्ट्रोजन हे खूप प्रमाणात तयार होऊ लागल्यामुळे यांची उंची सुरुवातीला झपाट्याने वाढू लागते. त्यालाच आपण म्हणतो ग्रोथ स्पर्ट. शिवाय अर्ली इस्ट्रोजन राईज झाल्यामुळे त्यांचे ग्रोथ प्लेट म्हणजे इपिफायशियन ज्या प्लेट्स आहेत त्यांचं फ्युजन देखील लवकर होतं आणि त्यामुळे त्यांच्या उंचीवर देखील परिणाम होतो. शिवाय हॉर्मोनल चेंजेसमुळे रिस्क ऑफ ओबेसिटी देखील वाढते. शिवाय अर्ली हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे PCOS, टाईप 2 डायबिटीज यांचे प्रमाण देखील वाढते. याशिवाय हायर लाईफ टाईम इस्ट्रोजन एक्सपोजरमुळे लेटर लाईफमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, एंडोमेट्रियल कॅन्सर यांसारख्या कॅन्सरची शक्यता देखील वाढते. याशिवाय लवकर पिरियड स्टार्ट झाल्यामुळे या मुलींमध्ये इमोशनल चेंजेस देखील बघायला मिळतात. बिकॉज ऑफ अर्ली एजमध्ये मेन्सेस स्टार्ट झाल्यामुळे ती इमोशनल मॅच्युरिटी कमी असते. या मुलींना ते कसं हँडल करायचं हेच माहीत नसतं. याशिवाय स्ट्रेस, एम्बॅरेसमेंट, बॉडी चेंजेस हे खूप फास्ट होऊ लागतात. आपल्या इतर मित्रमैत्रिणींपेक्षा आपण वेगळे आहोत याची जाणीव त्यांना सतत होत राहते. याशिवाय एन्झायटी, डिप्रेशन यांच्यासारख्या रिस्क देखील वाढतात. त्यामुळे मुलींमधली ही अर्ली प्युबर्टी टाळण्यासाठी लाईफस्टाईल चेंजेस आणि फूड हॅबिट्स या चेंज करणं फार गरजेचं आहे.